प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आता मात्र शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत आणि हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म आपल्याला ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिजिटल सेवा पोर्टल हे आपलं लॉगिन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला digitalseva.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला CSC ID टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला जो CSC ID चा पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे। आपलं CSC पोर्टल हे लॉगिन करून घ्यायचं आहे। CSC पोर्टल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दाखवत आहे CSC पोर्टल ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फसल असं टाइप करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पहिलीच लिंक आपल्याला पाहायला भेटेल प्रधानमंत्री फसल विमा योजना, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर CSC कनेक्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जे आपलं राज्य असेल ते आपल्याला यामधनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 चा खरीप हंगाम आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला भेटतील। त्यानंतर या ठिकाणी आपण जे या अगोदर फसल विमा योजनेचे फॉर्म पेड केले असतील ते पेड झालेले ॲप्लिकेशन या ठिकाणी पाहायला भेटतील। काही अनपेड असतील तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील आणि जे काही रिवॉर्ड वगैरे आलेले असतील तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील। त्यानंतर आपल्या मागच्या वर्षी जे काही अप्रूव्ह झालेले असतील ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील आणि रिजेक्ट त्यानंतर आपल्याला आता नवीन फॉर्म भरायचा आहे तर आपण ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचे डिटेल द्यायचे आहेत। शेतकऱ्याचा IFSC कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या बँकेचा आपलं पासबुक असेल त्या पासबुकवरती आपल्याला IFSC कोड असतो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो IFSC कोड एकदा आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर बँकेचे डिटेल या ठिकाणी शो होतील। बँकेचं नाव, बँकेचा जिल्हा, त्यानंतर बँकेचे ब्रांच हे सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी शो होऊन जातील। त्यानंतर आपला जो अकाउंट नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपण जर या अगोदर पाठीमागच्या वर्षी जर पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर सर्व डिटेल ऑटोमॅटिक या ठिकाणी फिल झालेले दिसतील। आपल्याला फक्त बँक पासबुकवरती जसं शेतकऱ्याचं नाव आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला या जसं पासबुकवरती आहे तसं आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी आधार प्रमाणे नाव टाकून घ्यायचं आहे शेतकऱ्याचं आणि आधार नंबर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट मार्क येऊन जाईल, आपलं आधार कार्ड हे व्हेरीफाईड झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला रिलेशन टाईप निवडून घ्यायचं आहे। सन ऑफ आहे, डॉटर ऑफ आहे की केअर ऑफ आहे हे आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर रिलेटिव्हचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकून तो आपल्याला व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाईड करण्यासाठी आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा जो आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। शेतकऱ्याच्या मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं एज म्हणजेच वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी मेल आहे फिमेल आहे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याची कास्ट कॅटेगरी कोणती आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे किंवा जनरल आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी छोटा शेतकरी आहे, मार्जिनल आहे की अदर आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर स्मॉल शेतकरी असेल तर 5 एकराच्या आतील जर शेतकरी असेल तर स्मॉल वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि 5 एकराच्या वरती जर असेल तर मार्जिनल करायचं आहे किंवा अदर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे
त्यासाठी आपल्याला स्टेटवरती क्लिक करून आपलं जे राज्य असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने सब डिस्ट्रिक्ट म्हणजे जो शेतकऱ्याचा तालुका असेल तो तालुका आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा गाव म्हणजेच विलेज आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस आपण शॉर्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर शेतकऱ्याचा जो काही पिनकोड असेल तालुक्याचा तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्याचं जे काय कोणी नॉमिनी असेल ते नॉमिनीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि नॉमिनीचं एज आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे नॉमिनी सोबत आपलं रिलेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं वाईफ ऑफ असल्यामुळे आपण WO सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर जो नॉमिनीचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर क्रॉप डिटेल्स शेतकऱ्याच्या शेतीचे डिटेल्स आता आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्याचा जो तालुका असेल तो तालुका देखील आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे शेतकऱ्याचं जे महसूल मंडळ असेल शेतीचं ते महसूल मंडळ आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्याची ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर शेतकऱ्याचं विलेज आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. एखाद्या ग्रामपंचायत जर गट ग्रामपंचायत असेल तर या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतचं नाव वेगळं आणि विलेजचं नाव या ठिकाणी वेगळं येऊन जाईल. त्यानंतर शेतकऱ्याच्या पिकाची माहिती आपल्याला या ठिकाणावरून द्यायची आहे. तर सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्याने जे लागवड केलेलं पीक असेल ते आपल्याला या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी सोयाबीन घेतोय. त्यानंतर शोविंग डेट म्हणजेच पेरण्याची जी तारीख असेल ती तारीख आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅलेंडरमधनं आपल्याला पेरणीची तारीख निवडून घ्यायची आहे. त्यानंतर ओनरशिप या ठिकाणी ओनरच आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो गट नंबर असेल सर्वे क्रमांक असेल तो सर्वे क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा खाते क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. खाते क्रमांक आपल्या 7/12 वरती देखील असतो. त्याचप्रमाणे शेताचा जो आठा असतील त्या आठावरती देखील आपला खाते क्रमांक असतो. तर तो खाता क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाईड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आपल्या शेतीची माहिती असेल ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल. तर आपल्याला या गोल चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे एकूण क्षेत्र असेल ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल. यामधील आपण कुठल्या पिकाची किती लागवड केलेली आहे ते आपण पेरणीच्या पद्धतीने जे केली असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता. तर आपण या ठिकाणी सोयाबीनची लागवड केलेली आहे 0.30 मध्ये. तर आपण या ठिकाणी 0.30 असं एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲड क्रॉप सर्वे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ॲड केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. अशाच पद्धतीने आपण जर आणखी पिकं लागवड केलेली असेल या शेतामध्ये तर आपण आणखी जोडू शकतो. जसं मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो. आता या शेतामध्ये कापूस लागवड केलेला आहे तर त्यामुळे आपण कॉटन कपास या ठिकाणावरून सिलेक्ट करून घेतलेला आहे. शोविंग डेट देखील आपण जी अगोदर टाकलेली आहे तीच आहे. त्यानंतर सर्वे नंबर जो गट क्रमांक असेल शेतकऱ्याचा 7/12चा तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपला खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरीफाईड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या चेकबॉक्सवरती क्लिक करून आपण सबमिट करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं एकूण क्षेत्र आहे 0.78. अगोदर होतं 1.8. तर यामधनं आपण 30 गुंठे सोयाबीन लागवड केलेली आहे. आता यामधील 0.60 हे कॉटनची लागवड केलेली आहे. त्यामुळे आपण 0.60 हे या ठिकाणी कॉटन सिलेक्ट करूया. त्यानंतर ॲड क्रॉप करून घ्यायचं आहे. आपण ॲड केलेला क्रॉप या ठिकाणी आपल्याला खाली दिसून जाईल.
त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे आणखी जर तिसऱ्या पिकाची लागवड याच शेतामध्ये असेल तर आपल्याला पुन्हा एकदा यावरती जायचं आहे, सिलेक्ट या बटनावरती. त्यानंतर आता कुठलं पीक आहे तर तूर आहे, त्यामुळे आपण तूर या ठिकाणावरून सिलेक्ट करून घेतोय. त्यानंतर शोविंग डेट म्हणजेच पेरण्याची तारीख आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जो शेतकऱ्याचा गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणावरून या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्याचा खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर राहिलेलं एकूण क्षेत्र आहे 0.18. तर 18 मध्ये यांनी तुरीची लागवड केलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲड क्रॉप करून घेतोय. अशा पद्धतीने सर्व जे आपले पिकं असतील त्या पिकांची माहिती आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ॲप्लिकेशन डॉक्युमेंट. आता आपल्याला या ठिकाणी बँक पासबुक हे अपलोड करावं लागणार आहे. आपल्याला चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी शेतकऱ्याचे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवले असतील ते त्या ठिकाणावरून आपल्याला हे डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आता आपण या ठिकाणी बँक पासबुक हे अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला अपलोड या बटनावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी राईट मार्क यायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याचा अपलोड युअर लँड रेकॉर्ड म्हणजे जो शेतकऱ्याचा 7/12 असेल तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. 7/12 आपण अपलोड केल्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शोविंग सर्टिफिकेट. शोविंग सर्टिफिकेटमध्ये आपल्याला जो शेतकऱ्याचा पीक पेरा असेल तो पीक पेरा आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर टेनंट सर्टिफिकेट. टेनंट सर्टिफिकेटमध्ये आपण या ठिकाणी जे शेतकऱ्याची शेती सामायिक असल्यामुळे आपण या ठिकाणी सामायिकचं स्वयंघोषणापत्र लावतोय, किंवा आपण जर शेती ही आपली भाडेपट्ट्याने केलेली असेल, कुठल्या कराराने केली असेल तर ते टेनंट सर्टिफिकेटमध्ये आपण अपलोड करू शकता. तर या ठिकाणी आपण सामूहिक शेती असल्यामुळे सामायिक शेतीचे संमतीपत्र आपण या ठिकाणी अपलोड करून घेतो. त्यानंतर प्रीव्ह्यू या बटनावरती क्लिक करून आपण भरलेली माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती आपण भरलेली योग्य आहे काय, व्यवस्थित आहे काय. सर्व माहिती योग्य आहे. योग्य असेल तर सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. सर या ठिकाणी पाहू शकता 792 रुपये या शेतीचा एकूण विमा होत आहे. तर त्यासाठी आपल्याला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करून आपल्या विम्याचं पेमेंट आपल्याला हे करून घ्यायचं आहे. शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पेमेंट करण्यासाठी आपल्याला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या पीक विम्याचे पेमेंट हे करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी CSCचा जो आपला पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर जो आपल्या CSC वॉलेटचा पिन असेल तो पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्या विम्याची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणावरून प्रिंट करून घ्यायची आहे आणि शेतकऱ्याला द्यायची आहे. शेतकऱ्याचा रिसिप्ट क्रमांक आलेला आहे, तर हा सर्वात महत्त्वाचा असते. तर हे रिसिप्ट आपल्याला 1 वर्षापर्यंत सांभाळून ठेवायचे आहे शेतकऱ्याला. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद.